राधे राधे सगळ्यांना. अमावस्या चालू झालेली आहे. सो अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा वर्षातून ॲन्सिस्टर्ससाठी, पूर्वजांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. हे 3 दिवस अमावस्येपासून अक्षय तृतीयेपर्यंत हे 3 दिवस पूर्वजांच्या नावाने तुम्ही डोनेट करू शकता किंवा तुम्ही त्यांच्या नावाने काहीतरी स्वयंपाक वगैरे करा आणि त्यांचं एक ताट अलग काढा, त्यांच्या नावाने ते ताट काढा, सो दॅट तुम्हाला त्याच्यामुळे ब्लेसिंग्स भेटणार. बऱ्याचशा घरात असं असतं की बिझनेस केला तर बिझनेसमध्ये सक्सेस नाही भेटत, गोष्टींमध्ये इवन बरेच लोकांना गोष्टींमध्ये सक्सेस नाही भेटत. तर तुम्ही पूर्वजांच्या ब्लेसिंग्स या जर का पूर्वजांसाठी तुम्ही हे करत आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला पूर्वजांच्या ब्लेसिंग्स भेटू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला गोष्टींमध्ये हळूहळू सक्सेस डेफिनेटली भेटणार आहे. असं नाही आहे की तुम्हाला सक्सेस भेटणारच नाही, तुम्हाला प्रगती होणारच नाही गोष्टींमध्ये. बरेचदा असंही बघण्यात आलेलं आहे की पूर्वजांच्या ब्लेसिंग्समुळे लोक कुठे पोहोचलेले आहेत. बरेचसे लोक असे असतात की जे पूर्वजांच्या नावाने काही पण म्हणजे डोनेट नाही करत किंवा काही नाही करत तर त्यांना त्याचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यांना जरी त्यांच्या लाईफमध्ये कमी प्रमाणात प्रॉब्लेम फेस करावे लागले, कमी गोष्टी फेस कराव्या लागल्या, तरी त्यांच्या मुलांना जास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. सो कीप धिस थिंग इन माइंड की जे आपले पूर्वज असतात त्यांच्या नावाने वर्षातून एक वेळा तरी डोनेशन दिलं पाहिजे किंवा काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. त्यांच्यासाठी तुम्ही जसं आपण देवासाठी नैवेद्य काढतो तसं त्यांच्या नावाने एक ताट काढायचं. वर्षातून एक वेळा आपण एवढं तर करूच शकतो ना. आणि ते स्पेशली जर का तुम्ही अमावस्येला करत आहात तर त्याच्यासारखा चांगला दिवस दुसरा नाही आहे. होपफुली तुम्ही या गोष्टी कुठे ना कुठे थोड्याशा फॉलो कराल. कारण काय ना, काही रीतिरिवाज जे आपल्या इंडियन कल्चरमध्ये लावून दिलेले आहेत, काही गोष्टी ज्या आपण फॉलो करतो त्याच्यामागे डेफिनेटली काही ना काही रिझन आहेत. सो तुम्ही पण हे कराल. पटत नसलं तरी काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यामागे जोपर्यंत आपल्याला सायंटिफिक रिझन, आपल्याला जोपर्यंत बाहेरच्या देशातले येऊन लोक सांगत नाहीत की हे करायला पाहिजे, तोपर्यंत आपण त्या गोष्टी करत नाहीत. बट हे साफ चुकीचं आहे. आपल्या कल्चर हे खूप जुनं आहे. आपल्या कल्चरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही रिझन आहे. आणि जर का तुम्हाला हे रिझन जाणून घ्यायचं असेल तर संस्कारधन नावाचं एक पुस्तक येतं, ते पुस्तक पक्क वाचा. त्याच्यातून तुम्हाला खूप जास्त नॉलेज भेटेल. कारण एकूण एका संस्कारामागे रिझन्स काय असतात ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे. सायंटिफिक रिझन, स्पिरिच्युअल रिझन, सगळं त्यात दिलेलं आहे. होपफुली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.